नमस्कार कानादा. नमस्कार दादांनो, भावांनो माझ्या. दादा, आज पहिल्यांदाच कर्जत केसरी मैदान झाला आणि मेहरबान आणि बुंगा परत एकदा एक नंबर केला गाडीने, काय सांगाल? 3 फेऱ्याला गाडी ही भरपूर पलते आणि आम्हाला आत्ता पण जरा आत्मविश्वास होता गाडी एक नंबरच करेल. कारण की जी गाडी 3 फेऱ्याला पलते त्याच्यात आम्ही पूर्णपणे विश्वास या गाडीवर ठेवलेला आहे आणि ज्या विश्वासाला मात देऊन आमची जी बैलं पळाली आणि त्यांचं बैलांचं पहिलं मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला हा मान पटकवून दिलेला आहे. दादा, सेमी फायनल पण खोलला, गट पण खोलला आणि फायनल पण खोलला, काय सांगाल गाडीबद्दल? गाडी दादा 3 फेऱ्याला गाडीच एक नंबर पलते आणि 100% गाडी 3 फेरे एक नंबर खुल्ला काढले. खास करून ड्रायव्हरांचं कौतुक करतो मी पहिले, कारण की त्यांनी जी गाडी हाकलली पंकज ड्रायव्हर आणि कुणाल ड्रायव्हर ती अतिउत्तम खाली आणि हाकलली आणि त्या साथीला आमच्या सूरज ड्रायव्हर पण होता. दादा, जेव्हा जेव्हा ही जोडी येते तेव्हा जेव्हा एकच नंबर करते, काय सांगाल त्याबद्दल? जोडी आत्तापर्यंत आम्ही 2 वेळा 3 फेऱ्याला पळवली आणि ज्यावेळी घातली त्यावेळी आम्ही एकच नंबर केलेला आहे. फक्त आमचं एकदा नियोजन चुकला बिनजोडला, त्यामुळे ती पण चुकी आम्ही भरून लवकरात लवकर काढू. दादा, काय सांगाल जोडीबद्दल? दोन्ही बैल दिसायला छोटी पण स्पीड लावतात ना भयंकर, काय सांगाल त्याबद्दल? ती म्हण कुठेतरी आज कामाला आली, मूर्ती लहान आणि कीर्ती महान. कारण की दोघे पण छोटे आहेत आणि उंचीला बारीक आहेत आणि एक माप असल्यामुळे गाडीला गती जास्त लागते माझा अंदाज. दादा, मेहरबानच्या पावला पाऊल ठेवणारा महबूबच्या पावला पाऊल ठेवणारा मेहरबान आज त्या दावणीला, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर उपकार आम्ही महबूबलाच जास्त श्रेय देऊ, कारण की त्यांनी जो आमचं नाव केलं आहे त्याच्या नावामुळं आम्हाला हा मेहरबान भेटला आहे आणि त्याच्या पावला पाऊल ठेवून मेहरबान चालला आहे. कारण कुठेतरी आमचा महबूबचाच आशीर्वाद आमच्या मागे लागलेला आहे. जेव्हा जेव्हा मेहरबान अड्ड्यामध्ये पळतो ना तेव्हा तेव्हा आवर्जून महबूबचं नाव घेतला जातो, काय सांगाल त्याबद्दल? अभिमान वाटतो दादा, छाती फुलून येतो, कारण की आमचा बैल महबूब याने आमचं खरोखरच शिखरावर नाव नेलेलं आहे. त्याच्यामुळं मेहरबानच्या याच्यावर महबूबचं नाव 100% निघते आणि त्यात आमची खूप छाती फुलून येते माझ्यासाठी. दादा, जसं म्हटलं ना का मिलिंद दादा मगाशी बाईटमध्ये देखील बोललेलं का कुठेतरी नशीब किंवा कर्म चांगले होते, त्यामुळे आज आपल्या दावणीवर इतका सहज न लवकर घडत का महबूबच्या नंतर मेहरबान घडला. इतक्या लवकर आणि इतक्या सहज कोणाच्या दावणीवर घडत नाही, पण आज आपल्या दावणीला घडलेलं आहे. ती लक्ष्मी, काय म्हणणार? ही गोष्ट खरीच आहे. नीतिमत्ता आणि कर्म जर तुमचे चांगले असतील बैलगाडी क्षेत्रात, जर तुम्ही एखादा चांगला कराल तर तुमचा पण चांगलाच होणार आहे. त्याच्यामुळे काही वादच येत नाही, कारण की नेहमी तुम्ही मग सांगता बैल मुका प्राणी आहे, त्याच्यावर अन्याय कधीच करू नका. 100% तुमच्या दावणीला एक नंबरची वस्तू लागणारच. दादा, मैदानाबद्दल काय सांगाल? काय बोलता? मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान अतिउत्तम आणि एक नंबरच होता. आत्तापर्यंत 3 फेऱ्याला मैदान मी घाटावर पण झाला आणि इथं पण झाला, कुठंच असं मैदान पाहिलं नाही. एकदम नरम माती होती, बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता. किती पण लांब जाऊ द्या आवराला आणि कितीही पळू दे, त्याच्यामुळे एक मैदानाच्या बद्दल काहीच खोड नाही त्याच्यामध्ये. रात्रीत अपरात्री अशी मैदान चेक करायला येत होती, म्हणजे आज कुठेतरी आपलं बघताना घाटावरती जसं होतात, आज मुंबईमध्ये पण तीच मेहनत या 3 फेऱ्यासाठी घेतली जाते. दादा, 100% आयोजकांच्या प्रयत्नांना यश लागलेलं आहे, कारण देवानी पण त्यांना निसर्गाने 100% त्यांना साथ दिलेलं आहे. कारण की त्यांची जी मेहनत होती त्यांच्या मेहनतीला कुठेतरी त्यांनी पूर्णपणे यश आलेलं आहे. त्यांनी जी मेहनत घेतली आणि त्याच्यामुळं पाऊस न पडला. काल सगळीकडे पाऊस पडा होता आणि इथेच या मैदानावर एकदम रिमझिम होऊन गेला, त्यामुळे कुठेतरी त्यांच्या देवाची पण कृपा असेल. आज या नंदीमागे अपाट मेहनत असते आणि अपाट प्रेक्षकांचं प्रेम आहे, त्यामुळे आज कुठेतरी या नंदीच्या आपल्याला गुलालामध्ये प्रत्येक मैदानात गुलालामध्ये बघायला वाटतं. काय म्हणणार त्या प्रेक्षकांसाठी किंवा काय त्याच्या प्रेमासाठी? प्रेक्षकांसाठी तर पहिले मी धन्यवाद करेन, कारण की त्यांचा जो प्रेम आहे त्याच्यामुळे मी इथपर्यंत आहे आणि माझं बैल इथपर्यंत आहे. आणि विषय राहिला तर पहिला मान मी माझा मित्रपरिवार आणि जे माझे सहकारी आहेत त्यांना, आशिष झालं, हरिदादा झालं आणि माझं सरपंच ग्रुप, यांनी जी माझ्या बैलांसाठी आणि माझ्यासाठी जी मेहनत करतात, माझं नाव कुठल्याही प्रकारे खाली पडून देत नाही. त्यांचं पहिल्यापासून मी अभिनंदन करतो. आणि खास करून आमचे डॉक्टर भाऊ आज ते फिरायला आहेत, पण आम्ही त्यांना थोडा बैल वीक वाटत होता काल, फोनवरच चांगला आणि आज बैलांनी पाहिजे अशी गती लावून दिली. पहिले त्यांना आम्ही पर्यंत नम्र विनंती करतो. दादा, आता बिनजोडचा कसं काय नियोजन? कारण की आता पाऊस पडायला लागले, थोडेच मैदान आहेत आपल्या मुंबईमध्ये, कसं काय नियोजन असणार बिनजोडचा? आता सीझन आपली संपत आली, त्याच्यामुळं पावसाचा काय भरोसा नाही, त्यामुळे जो पण मैदान करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू. पहिले आम्ही बैलाचा पण विचार करू पहिले, त्याच्यानंतर मैदानाचा विचार करू. दादा, समीर भैया इस्लामपूरवरून आलेत, काय सांगा त्यांच्याबद्दल? समीर भैया याची मला कायमस्वरूपी साथ आहे. लहानपणापासून ते आत्तापर्यंत सगळे बोलत होते समीर भैया तो असं आहे तसं आहे, म्हणून माझा मित्र आहे, मला माहिती आहे कसा आहे तो. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर कोणी पण बोट उचलला, मला काय नाही बोलतो, जे काय करतो मला माहिती आहे माझ्या किती काय करणार आहे तो. दादा, महबूब पण आता परत रुटीनला लागले, काय सांगाल त्याबद्दल? महबूब जरा बोलतात म्हातारा झाला आहे,
तर ठीक आहे, आमच्या त्याच्या वयाप्रमाणे तो चांगली गती लावतोय आणि आम्हाला अजून पण त्याची काय अपेक्षा राहिलेली नाही. त्याच्यामुळं आम्ही जेवढं त्याला कमी पळवता येईल किंवा जेवढा त्याचं नाव राखता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो याच्याबद्दल. दादा, एक क्षेत्रातून आपण काय शिक्षण घेतलं किंवा आपलं नातं कसं जोपासलं पाहिजे, काय सांगणार याविषयी? क्षेत्र म्हणजे आवडीचा आणि एकदम जिव्हाळ्याचा खेळ आहे. त्याचं बरीचशी आपली मंडळी बाहेरची झाली, घाटावरची आली आणि मुंबईची आली, विविध ठिकाणी ज्या आपले लांबचे आपले मित्र तयार झालेत. कुठले मला तर वाटत नाही आपण कुठल्याही अडचणी असो तर 100% ही जे बैलगाडी क्षेत्र असं आहे की त्या ठिकाणी मैत्री झालेली 100% आपल्या कामा येते. त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती हीच करतो की जेवढी मैत्री करता येईल या क्षेत्रात तेवढी करा. भांडणं आणि वाद याचा काय प्रश्न नका ठेवू. दादा, कुठेतरी बघतो ना आपण या जोडीचं आपण फ्युचर काय बघता, कारण का जोडीचा एक वेगळी ओळख मुंबईमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळी करून दिली ओळख आपली जोडीने. कारण की सध्या तर ओळख होण्याचं कारण असं आहे का पहिल्या गोष्टी बिनजोडपेक्षा आता श्रेय 3 फेऱ्याला आलेला आहे. त्याच्यामुळे याच्यात 3 फेऱ्यात आता कुठलीही प्रकारची चीट आणि कुठल्याही प्रकारचा अन्याय होत नाही. त्याच्यामुळं सगळ्यांना बैल 3 फेऱ्यात जो 1 नंबर करतोय ते त्यांचं नाव शिखरावरच जाते. त्याच्यामुळे ही महाराष्ट्रात आता जोडी मावटे भरपूर कशी गाजेल आणि याच्यापुढे ही गाजेल ही अपेक्षा ठेवतो बैलांकडून. नक्कीच दादा, शुभेच्छा असतील आपल्याला पुढच्या वाटचालीस आणि असंच प्रत्येक मैदानामध्ये गुलालाचा मान भेटेल हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. गणपती बाप्पा मोरया.